पोराचे एका लग्न व्हायचं आहे त्याला नवरी कोण देणार ते? हो, ते जमीन बघूनच माणसं माघारी चालले ती. आज 9 महिने झाले पूर्वी तरी तुम्ही आमची दखल घेणार. तुम्ही मेल्यावर तुम्हाला आमची दखल घ्यायचा का? मुलाला आता रान वाहून गेलं, कोण मिळते द्यायचं? आणि आज लोकांचे उसने किंवा व्याजंदारीनं पैसे घेऊन आज आम्ही शेतजमिनी नीट करायला चालू केलेल्या. शासनाचा कुठलाच आधार भेटलेला नाही. काय करा, ऊस तसाचा आमचा, काय खायचं आम्ही? आम्हाला दुसरीकडे जमीन द्या, इथली नका आम्हाला जमीन. नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. गेल्या 9 महिन्यापूर्वी सीना नदीला महाभयंकर अशा प्रकारचा पूर आला होता. या महापुरामध्ये सीना नदीकाठची शेती पूर्णतः उद्ध्वस्त झालेली होती. ज्या ठिकाणी महापूर आला होता त्या शेतामध्ये मी सध्या उभा आहे. 9 महिन्यानंतर शेतकऱ्यांची नेमकी अवस्था काय आहे? शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळालेली आहे का? 9 महिन्याच्या नंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी नीट केलेल्या आहेत का? तर हे सगळं समजून घेण्यासाठी मी शेतामध्ये आलेलो आहे. शेतकऱ्यांचं आर्थिक तर नुकसान झालंच आहे, त्याच्याबरोबर दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं मानसिक आरोग्य देखील खचलेलं आहे. काय मदत एक तुकडा सुद्धा मिळाला नाही साहेब. अहो, 9 महिने झालं मग ही पूर येऊन. काय 2 एकर ऊस होता, एक टिपरू सुद्धा राहिलं नाही. समजा खटायचं, बँकेचं कर्ज भरायचं कशानं आम्ही? आता ऊस जर गेलाय तर घरी आता 2 पोरं आहेत, बायको आहे ते आहे, आणि पोराचे एका लग्न व्हायचं आहे त्याला नवरी कोण देणार ते? हो, ते जमीन बघूनच माणसं माघारी चालले ती. हा, आणि कसं काय करायचं आम्ही सांगा? फास घ्यायचा टाइम आलाय आम्हाला आता. 9 महिने झालं पूर येऊन आम्हाला 1 रुपया ही मदत मिळलेली नाही. जिल्हाधिकारी चिखलात महापूर आल्यावर एक 5-6 दिवसांनाच येऊन समजा शेती बघून गेलते इथं. तेव्हा आम्हाला म्हणलं होतं तुम्हाला कुठं तर पुनर्वसन केल्या जाईल 5-6 जणाला इथं. तर काय परत ते निधी बी नाही, काय नाही, 1 रुपया बी आम्हाला मिळत बी नाही. दड काय नाही, समजा रान वाहून गेलेला आहे. समजा ऊस होता, ऊस वाहून जाऊन रानात मरणाचं खडं पडल्यात 20-20 फुटाचं. आश्वासनं दिली पण काय सुद्धा पूर्ण झालेलं नाही. इकडे महागाई तेवढी भरपूर वाढली. नुसते बोलतापा देऊन मग 3.5 लाख देता, कुठं काय करता, माती मुरुम कुठनं भरा, आणा खडं भरा, काहीच नाही. कुठल्या पिकाला भाव आहे का? कांद्याला आहे का? कशाला आहे का? कशाला भाव तर आहे काय? यांचं मात्र पेट्रोल गच्चा गच 8 दिवसात दाना 5-6 बऱ्या वाढवून टाकलं. गेल्या वर्षी महापुराने यंदा आता पावसाने ओढ दिली. हाय ते ही पिकं सुद्धा जळून जायची परिस्थिती झाली आता. हा हे असा ऊस राहणार आहे, आम्ही काय करावं? आणि इथं ऊस हा असा दिसतोय, तुम्ही बघा काय हो, ऊसच आहे. ऊस सगळ्या वावरात ऊसच आहे. जगायचा अपेक्षाने आमचा आत्महत्या करायचा वकूत आलाय. आम्ही काय म्हणू खावं इथं, काय म्हणू आम्ही इथं जगावं, आणि काय म्हणू आम्ही तर आम्ही कशी मुलाची लग्न करायची? आज ही 5 लाखाचा आमचा ऊस गेला आम्हाला, आणि खाऊ वाटेना, चिंता रोग झोप लागेना. तुम्ही दखल घेतली तर आम्ही वाचू, नाही दखल घेतली तर आमचा काय आत्महत्याचा वकूत आहे. नाही मुलाची लग्न झाल्यावर आम्ही कशाला वाचतोय? आज तुम्ही एवढं दखल घेणार काय करा? आम्हाला येऊच आवडतं, अंधारी आहे, झाकायचा उकुत आला, बघितलं तर आमचं काळीच फड करता येईल कोंबडा कापलेली. आम्हाला चिंता रोग लागलाय, आमच्या मुलाचं लग्न होणार. हा हे पाक नदीनं 9 महिन्याचा पाक वाटोळ केलं, शेताचं भरलेलं पीक बी गेलं, सगळंच गेलं. माती 40 आणि 60 फूट खडा आहेत. 22 सप्टेंबरला आलेला महापूर, त्यात माझी केळीची 4 एकर बाग होती आणि 2 एकर ऊस होता. पूर्णतः निघून गेला आणि जमिनीत 7-8-10 फुटापर्यंत खड्डं पडलं होतं. 3 लाख रुपये मनरेगातनं आणि खरडून गेलेल्या जमिनीला 47,000 रुपये असं द्यायचं त्यांनी घोषित केलं. पण आज काय त्याचा आम्हाला 1 रुपया भेटला नाही. आम्ही आज लोकांचे उसने किंवा व्याजंदारीनं पैसे घेऊन आज आम्ही शेतजमिनी नीट करायला चालू केलेल्या. आता 8 ते 9 महिन्याचा कालावधी गेलाय, पण कोणच काय ते लक्ष द्यायलाच तयार नाही आमच्याकडे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे, पण फी अभावी मी आता निर्णय घेतला की जिल्हा परिषदच्या कुठंतरी शाळेला, म्हणजे आपण भरू शकत नाही फी यंदा. 9 महिन्यापूर्वी जमीन गेली वाहून, आमची मोटर गेली, जनावरं गेली, कोंबड्या गेल्या. आज म्हणतर 2-2 परत राहणार, असंच उसाय राहणार. काय खायचं आम्ही? आम्हाला दुसरीकडे जमीन द्या, इथली नका आम्हाला जमीन कशी नीट करायची आमची? शेतकरी आता आत्महत्येशिवाय आमच्याकडे पर्याय नाही अशा प्रकारच्या भावना त्यांच्या व्यक्त करत आहेत. आज जर तुम्ही 9 महिन्यांपर्यंत नंतर पाहिलं तरी तुम्ही इकडे बघू शकताय 10-10, 15-15, 20-20 फुटाचे खड्डे आहेत. ते खड्डे अद्यापने पूर्णपणे व्यवस्थित केलेले नाहीत. तसेच खड्डे आहेत. शासनानं 9 महिन्यापूर्वी ज्यावेळेस महापूर आला होता आणि शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या होत्या, त्यावेळेस शासनानं 3.5 लाख रुपयाची हेक्टरी मदत जाहीर केलेली होती. मात्र शेतकऱ्यांपर्यंत ती मदत अद्यापही पोहोचलेली नाहीये. तर तुम्ही बघू शकता 9 महिन्यानंतर काय परिस्थिती आहे. या शेतात ऊस होता आणि अद्याप या ऊसाची फक्त आता चिपाड उरलेली आहे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.